कहाणी सोमवारची फसकीची. ऐका महादेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात गरीब सवाशीणबाई राहत होती. तिनं श्रावण मास आला म्हणजे काय करावं? दर सोमवारी पहाटेच उठावं, स्नान करावं, पूजा घ्यावी. एक उपडा, एक उताणा, पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं 4 सोमवारी तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावले. पुढं उद्यापनाच्या वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला. अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढं शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा विश्वेश्वर प्रसन्न तिला झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.